कोरोना संदर्भात नुकतीच माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या समक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली आहे। त्यांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे व केंद्र शासनाची अधिसूचना दिनांक 17/4/2020 आणि राज्य शासनाची अधिसूचना या दोनही अधिसूचनांच्या आधारे अजूनही आपल्या जिल्ह्याचे जे काही लॉकडाऊन आहे ते लॉकडाऊन 3 मे पर्यंत कायम करण्याच्या सूचना आपण या ठिकाणी निर्गमित केलेल्या आहेत। या व्यतिरिक्त ज्या काही त्या सूचनांमध्ये आपण जी काही सार्वजनिक वाहतुकीसाठी बसेस, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय किंवा ऑटो रिक्षा या सर्व जे काही आपण मागे ज्या आपण बंद केलेल्या होत्या त्यामध्ये व्यायामशाळा, बार, सभागृह, सामाजिक धार्मिक सगळे आपली मंदिरं किंवा सर्व धार्मिक ठिकाणं, करमणुकीचे सर्व खेळ या सर्व बाबींना आताही आपल्याला वापरायला बंदी आहे। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला याचा वापर कुठेही करता येणार नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या सूचनांमध्ये बदल करण्यात आला नाही। त्याबाबत कंटेनमेंट झोनच्या ज्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढलेले आदेश हे तंतोतंत पालन केले जातील याबाबत आपणा सर्वांना या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे। आपल्या जिल्ह्यात एकूण 4 कंटेनमेंट झोन आहेत। त्यामध्ये 2 अकोला शहरात, 1 पातूर आणि 1 बाळापूर या ठिकाणी या झोनमध्ये सर्व प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीला सध्या बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र आरोग्यविषयक ज्या काही बाबी आहेत, ज्या काही एस्टॅब्लिशमेंट्स आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात आहेत त्या सर्व आहे त्याप्रमाणे आता सुरू राहणार आहेत। त्यामध्ये सर्व प्रकारचे दवाखाने, मेडिकल, प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय दवाखाने या सर्वांचा याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे। या नोटिफिकेशनप्रमाणे किंवा या आदेशाप्रमाणे कृषी आणि कृषी संबंधित सर्व कामे करण्याची आपल्याला मुभा आपण ठेवलेली आहे। यामध्ये शेती, फळबागा, शेतकरी आणि शेतमजूर यांचे सर्व करायची सर्व शेतीची कामे किंवा आपल्या जिकडे आपल्याला सीड्स आणि फर्टिलायझर्स किंवा यंत्रसामुग्री, खते, बी बियाणे या बाबतीमध्ये सर्व जे काही आपल्या कृषी सेवा केंद्रापासून ते लागणारे शेतीसाठी लागणारे सर्व कामं जी आहेत ती कामं सुरू करण्यासाठी आपल्याला मुभा देण्यात येते आहे। त्यानंतर पहिल्यांदाच आपण मासेमारीच्यासाठी आतापर्यंत आपण मासेमारीला आपण उल्लेख केलेला नव्हता, त्याच्यामुळे आता मासेमारीच्यासाठीचा सगळा व्यवसाय किंवा मासेमारी करणारे तलाव किंवा मासेमारी करणाऱ्या सर्व लोकांची वाहतूक ह्या सर्व करण्याच्यासाठी आपण यावरनं त्याच्यातून आपण मुभा देत आहोत। दुधाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचा व्यवसाय होता। दुधांचे संकलन आणि दुधाची विक्री किंवा त्याच्यावरती करायची प्रक्रिया या सर्व बाबींच्यासाठी त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वीट मार्ट्सला आपण विहित कालावधीत सुरू करण्याच्यासाठीच्या त्याला सुरुवात करत आहोत, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या दुधाचा जो काही व्यवसाय करणारे दूध व्यावसायिक आहेत त्यांना त्यांचं कोणते नुकसान होऊ नये। या व्यतिरिक्त जे काही आपल्याकडचे काही फरसाण किंवा स्वीट मार्ट्स आहेत त्याच्यासोबतच जे काही ज्यांच्या ठिकाणावरून टेक अवे करण्यासाठी किंवा तिथे इन डाईन करता येणार नाही परंतु टेक अवे करायला सेंटर्स जर का घरी त्यांना पॅक्ड फूड पोहोचवण्याची व्यवस्था करत असतील, त्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नॉर्म पाळत असतील तर त्यासाठी त्यांना मात्र आपल्याला परवानगी आपण देण्यासाठीची कारवाई करत आहोत। याशिवाय पशुपालन आणि कुक्कुटपालनासाठी जे काही आपल्याला गोशाळा आणि छावण्या आहेत त्या सध्या सुरू राहणार आहेत। वन विभागाच्या संदर्भामध्ये सर्व जी काही कामं आहेत ती कामं सुरू करण्याच्या सूचना आपण या निमित्तानं देत आहोत। वन विभागाला कुठल्या पद्धतीची अडचण येणार नाही। बँकिंगचा जो व्यवसाय आहे त्या बँकिंगच्या व्यवसायामध्ये सकाळी 8 ते 12 याच्या दरम्यान आपल्या सर्व बँकिंगचे व्यवसाय हे सुरू राहतील। त्याच्यासोबत फक्त सामाजिक अंतर ठेवण्यासाठी माझी पुन्हा एकदा सर्व बँकामध्ये येणाऱ्या कस्टमर्सना विनंती आहे की त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर हा करावा, मास्कचा देखील वापर बँकेमध्ये आल्यानंतर करण्यात यावा। यावेळेला पहिल्यांदाच आपण मनरेगाची जेवढी काही कामं आपल्याला जिल्ह्यात सुरू करता येतील त्यासाठीच्या सूचना आपण निर्गमित करत आहोत। त्याच्यासाठी त्यालासुद्धा आता आपण याच्यामधून शिथिलता देत आहोत। याशिवाय ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर का काही विभाग किंवा कॉलेज शाळा या ऑनलाईन शिक्षणाच्या त्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी ती पद्धतसुद्धा आपण सुरू करीत आहोत। याशिवाय त्याच्यासाठी लागणारी पुस्तकांची जी काही दुकानं आहेत ते पुस्तकांच्या दुकानांमध्ये घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याची जर का दुकानांची तयारी असेल तर त्यांना देखील परवानगी ही दिल्या जाणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व पेट्रोल पंपांच्यासाठी याच्यापूर्वीचे आपण जे आदेश काढले होते ते आदेश तसेच कायम राहतील। त्याच्यानुसारच आपल्याला त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात केल्या जाणार आहे। गॅस वितरण, वीज वितरणाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जे काही आपण आदेश काढले होते ते आदेश तसेच कायम राहतील। अत्यावश्यक सेवांच्यासाठी वाहतुकीला कुठेही आपण अडचण आणलेली नाही, त्याच्यामुळे ती आहे तशी ती कायम राहणार आहेत। जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये किराणा, बेकरी, फळे, भाजीपाला, अंडी, मासे, मच्छी किंवा पशुखाद्य ही सगळी जी काय आतापर्यंत जी आपण सूचना काढून आपण आदेश काढलेले होते त्याच्यामध्ये 8 ते 12 या दरम्यान ही सर्व प्रतिष्ठानं जी आहे ते सुरू राहणार आहेत। यावेळेला पहिल्यांदाच फक्त आपण आपल्या MIDC आणि इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेरची
म्हणजे महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या सर्व जे काही इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीजना जर का त्यांचे उद्योग सुरू करायचे असतील तर त्यांच्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना त्यांना त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी त्यांना त्यांची राहण्याची आणि सर्व प्रकारची व्यवस्था त्यांना तिथे करायची त्यांची तयारी असेल तर असे उद्योग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये वेगळ्यांनी MIDCशी संपर्क करून त्यांना त्याची परवानगी देण्यात येईल। त्या बाबतीमध्ये वेगळ्यांनी आपल्याला आदेश आपण निर्गमित करीत आहोत। नगरपंचायत आणि महानगरपालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण रस्ते, सिंचन प्रकल्प किंवा इमारतीची बांधकामं ही आपल्याला सुरू ठेवण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला परवानगी देण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त आता शासनाच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी, शासकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी जी पहिल्यांदा जी 5% अट होती ती आता 10% मर्यादेपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला आतमध्ये प्रवेश हा मिळणार आहे। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे कापूस खरेदी केंद्र ही आपल्याला आपण सुरू करण्याच्यासाठीच्या DDR मार्फत त्यांनी सूचना काढलेल्या आहेत व येत्या अक्षय तृतीयेच्या दिवसापासून CCI कापूस खरेदीचे केंद्र हे आपल्या जिल्ह्यात सर्व ठिकाणी सुरू करीत आहेत। मात्र त्याही ठिकाणी एका ठराविक 10 किंवा 15 शेतकऱ्यांना एका दिवशीच येण्यासाठीचे SMS तुम्हाला शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहेत। त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचा कापूस केंद्रावरती तुम्हाला आणता येईल आणि FAQ दर्जाच्या कापसाच्या व्यतिरिक्त कोणताही कापूस खरेदी केला जाणार नाही। त्या बाबतीमध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही सूचना ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। या व्यतिरिक्त पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो की ह्या नोटिफिकेशनच्या आधारे ज्या काही आपण शिथिलता आपण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि विनाकारण कुणी घराच्या बाहेर पडू नये, कारण लॉकडाऊन हे आपलं लॉकडाऊन आहे तसंच कायम राहणार आहे। फक्त काही बाबींमध्ये आपण शिथिलता देऊन आपलं जे काही दैनंदिन कामकाज आहे त्या कामकाजाला गती देण्यासाठी या सूचना शासनाच्या आदेशानुसार आम्ही निर्गमित करीत आहोत।